आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. आजच्या स्टार्टअप कंपन्या भविष्यातील बहुराष्ट्रीय कंपन्या होतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. नागपुरात कोविड लसीकरणासाठीची रंगीत तालीम यशस्वीपणे पार पडली. नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं उद्घाटन उद्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार. आणि ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. भा. रा. अंधारे यांचं नागपुरात निधन. आजच्या स्टार्टअप कंपन्या या भविष्यातील बहुराष्ट्रीय कंपन्या होतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ओडिशामधल्या संबळपूर इथल्या भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIMच्या कायमस्वरूपी कॅम्पसची पायाभरणी पंतप्रधानांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत स्टार्टअप्सची व्याप्ती वाढत असून देशातील बहुतांशी शहरांमध्ये आता स्टार्टअप्स येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. 2014 पर्यंत देशात 14 व्यवस्थापन संस्था होत्या. त्यांची संख्या आता 20 झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या सगळ्या संस्थांच्या माध्यमातून आलेले विद्यार्थी आत्मनिर्भर भारताच्या अभियानाला बळकटी देतील असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी घेतलेला मुद्रांक शुल्क कपातीचा निर्णय लाभदायक ठरला असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत 2019च्या तुलनेत दस्त नोंदणीत 48% तर राज्याच्या महसुलात 367 कोटी रुपयांनी वाढ झाली. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेनं तसंच उद्योग क्षेत्रानं गती घेतली असल्याचं त्यांनी सांगितलं. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही हा निर्णय फायदेशीर ठरल्याचं थोरात म्हणाले. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनानं येत्या 5 वर्षात 17,360 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ही माहिती दिली. या 17,360 मेगावॅट वीज निर्मिती व्यतिरिक्त दरवर्षी 1 लाख सौर कृषी पंप तसंच अन्य माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. यामुळे राज्याच्या कृषी तसंच औद्योगिक विकासाला मोठी गती मिळू शकेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सीरम आणि भारत बायोटेकनं निर्माण केलेल्या कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी काही अटींच्या आधारावर परवानगी देण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध नियंत्रण महासंचालनालयाच्या तज्ज्ञ समितीनं घेतला आहे. काल या संदर्भात नवी दिल्लीत समितीची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सुरक्षितता, परिणामकारकता आणि देशात परदेशात ही लस दिल्यानंतर स्वयंसेवकांवर त्याचा झालेला परिणाम, त्याचा संपूर्ण तपशील सादर करावा अशी अट टाकण्यात आलेली आहे. जळगाव इथल्या डॉ. तेजोमयी भालेराव यांनी तयार केलेल्या केळफूल इन्स्टंट सूपला पेटंट जाहीर झालंय. मधुमेहावर अत्यंत गुणकारी असलेलं हे केळफुलाचं सूप हिमोग्लोबिन वाढीसाठी लाभदायक ठरणार असल्याचं डॉ. भालेराव यांनी सांगितलं. भारतीय पेटंट संस्थेनं त्यांच्या या संशोधनाला पेटंट जारी केलं. केळीचे घड विकसित होत असताना गळून पडणाऱ्या केळफुलाची भुकटी आणि काही औषधी घटकांच्या मिश्रणातून भालेराव यांनी हे इन्स्टंट सूप भुकटी तयार केली आहे. केंद्र सरकारनं तयार केलेले तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी हिताचे असल्याचा दावा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इथं केला. त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्री चौहान यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचं हित पाहणारे एकमेव पंतप्रधान आहेत. त्यांनी केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे असले तरी त्याविषयी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवून काही राजकीय पक्ष राजकारण करू पाहतात. विशेषतः नरेंद्र मोदी यांना थेट निवडणुकीत पराभूत न करू शकणारे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरून देत आहेत असंही चौहान म्हणाले. कोरोना विषाणूवरील लस सर्व भारतीयांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या रंगीत तालमीच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी आज काही रुग्णालयांना भेटी दिल्या. या दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आज देशभरातील 116 जिल्ह्यांमध्ये 259 केंद्रांवर लसीकरणासाठीची तालीम सुरू आहे. लसीची उपयुक्तता आणि सुरक्षिततेसंदर्भात लोकांनी अफवा पसरवू नये असं आवाहन हर्षवर्धन यांनी केलं. सरकार लसीसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही असं त्यांनी सांगितलं. पोलिओ लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली त्यावेळीही लोक लस घेण्यास टाळाटाळ करीत होते, मात्र ती मोहीम यशस्वी ठरली असं ते म्हणाले. महाराष्ट्रात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांची यासाठी निवड लसीकरणाच्या तालमीसाठी करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशांनुसार नागपुरात 3 ठिकाणी ड्राय रन यशस्वीपणे पार पडली. नागपूर महानगरपालिकेच्या केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या उपस्थितीत 25 जणांवर ड्राय रनच्या माध्यमातून लसीकरणाचं प्रात्यक्षिक करण्यात आलं. सकाळी 9 ते 11 या वेळात ही ड्राय रन पार पडली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी ड्राय रन दरम्यान लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. शासनाच्या निर्देशांनुसार करण्यात आलेल्या तयारीत काही त्रुटी आहेत का, काही अडचणी आहेत का, ओळखपत्रानुसार लसीकरणासाठी नोंदणी करताना काय अडचणी येतात याबाबत आरोग्य अधिकारी, कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी विचारणा केली. ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करा आणि अडचणी असतील तर त्यांची नोंद करा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर ग्रामीण आणि उपप्रादेशिक कार्यालय नागपूर पूर्व या दोन्ही कार्यालयांच्या प्रशासकीय इमारतीचं उद्या 3 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता परिवहन आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होईल. नारी रोडवरील ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या बाजूला प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन इमारत आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख, क्रीडा मंत्री सुनील केदार, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, उपसभापती विधान परिषद नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार विकास महात्मे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. कोरोना सुरक्षा नियमांचं पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सांगितलं. मध्य रेल्वे नागपूर मंडळातर्फे काल डिव्हिजनल स्पोर्ट असोसिएशनद्वारे आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन अभियानाच्या 4थ्या टप्प्यातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मंडल रेल्वे प्रबंधक रुचा खरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. राज्यात कोरोनामुळे अनेक योजनांचे प्राधान्यक्रम बदलवण्यात आले. या काळात आरोग्याला प्राधान्य देत आरोग्यासाठी निधी वळता करावा लागला. त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांची गती मंदावली. आता या विकास कामांना गती देण्यात येईल. प्रत्येक नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेत काम केलं पाहिजे. सध्या आणि तसंच भविष्यात भेडसावणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास, युवक आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केलं. कोरोना काळात सेवा बजावताना सावनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील शेंडे यांचं कोविड संसर्गाची बाधा होऊन निधन झालं. इथली पंचायत समिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्नी सीमा शेंडे यांना 50 लाख रुपयांचा सानुग्रह धनादेश केदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात काल 3524 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 19,35,636 झाली आहे. काल 59 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गामुळे दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 49,580 इतकी झाली आहे. तर मृत्यू दर सध्या 2.56% इतका कायम आहे. काल 4,279 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यात आज कोरोनाचे 79 नवीन रुग्ण आढळले. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,24,245 झाली. तर एकूण बरे झालेल्यांची संख्या 1,16,418 झाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि महिला शिक्षण दिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि कन्हेरे फाउंडेशनतर्फे नागपुरातील कॉटन मार्केट चौकातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार कार्यक्रम उद्या सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांची प्रामुख्यानं उपस्थिती राहील. कोरोना साथ रोगाच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करत येत्या 17 जानेवारीला 0 ते 5 या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ ही मोहीम 17 जानेवारी रोजी जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे. नागपूर महानगर वगळता जिल्हा परिषद नागपूर आरोग्य विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येतो आहे. विदर्भात आज सर्वात कमी तापमान गोंदिया इथे नोंदवण्यात आलं. गोंदिया इथे 11.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ नागपुरात 13.7 इतकं किमान तापमान होतं. तर सर्वाधिक तापमान बुलडाणा इथं 16.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 3 ते 4 दिवसात हवामानात विशेष बदल अपेक्षित नसल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे.
ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉक्टर भालचंद्र अंधारे यांचं आज संध्याकाळी नागपुरात निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. भरतनगर निवासी असलेले भारा अंधारे हे वसंतराव नाईक कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाले होते. मध्य प्रदेशातील वाराशिवनी इथं जन्मलेले डॉक्टर भारा अंधारे यांनी 1982 मध्ये स्थापन केलेल्या इतिहास आणि संस्कृत संशोधन केंद्रासाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात. 2000 दर्जेदार संदर्भ ग्रंथांसह भोसलेकालीन पत्रव्यवहाराचा संग्रह असलेलं हे केंद्र अभ्यासकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण समाजाची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांवर व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.